एज्युकेशन अकॅडमी बोईसर कला क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे आणि आजचा हा दुसरा दिवस। या दुसऱ्या दिवशी आपण पालघर जिल्ह्यातील ज्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचा आपण महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तर्फे सत्कार करणार आहोत। सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत त्यांना मान्यवरांना मी इथे निमंत्रित करतोय। यामध्ये सन्माननीय श्रीयुत अशोक चुरी साहेब, त्याचबरोबर सन्माननीय श्रीयुत दीपक भावे साहेब, अकॅडमीचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष, अकॅडमीचे अध्यक्ष सन्माननीय संजय पाटील जी आणि कार्याध्यक्ष डिमेलो सर यांना मी निमंत्रित करतोय मंचावर। त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे। कालच आपण अशा काही मान्यवरांचा ज्यांना महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार मिळालेला होता त्या शिक्षकांचा सुद्धा आपण या ठिकाणी या व्यासपीठावरनं सन्मान केलेला आहे। आजही त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय। श्रीयुत शैलेंद्र घरत सर, शैलेंद्र घरत सर, मी या ठिकाणी खास आमच्या महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमीतर्फे निमंत्रित केलेल्या श्रीमती स्मिता सुधीर माळवदे मॅडम यांना मी निमंत्रित करतोय। त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे। अल्पसा मी परिचय करून देत आहे। मॅडम या। श्रीमती स्मिता सुधीर माळवदे ह्या सेवाश्रम विद्यालय बोईसर या ठिकाणी गेली 26 वर्ष आपला मराठी आणि इतिहास या विषयाचं अध्यापन करीत आहेत आणि यावर्षी दिनांक 8 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांना महाराष्ट्र शासनाचा आणि आपल्या पालघर जिल्ह्यामधून सावित्रीबाई फुले पुरस्कार हा जो आहे तो त्यांना मिळालेला आहे आणि पालघर जिल्ह्यातून एकमेव शिक्षिका अशा आहेत की त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला। त्यांचं शिक्षण जे आहे ते MA BEd आहे, परंतु त्यांना त्यांच्या ह्या शिक्षण अध्यापनाव्यतिरिक्त निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून ओळखलं जातं। ज्यावेळेला आपण पाहतो की ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना महिला आघाडीच्या त्या प्रमुख, दिग्गज वार्ताहराची पत्रकार, तारापूर पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीच्या सदस्य आहेत। त्यांनी आत्तापर्यंत 5 पुस्तकं लिहिलेली आहेत। यामध्ये शंखातील मोती, भाव मनीचे, विचारांचे धनी, तुझे तुला अर्पण, लेखणीतून माझ्या, याशिवाय ठिणगी सामाजिक सेवा संस्था यांच्या त्या अध्यक्ष आहेत। कोकण मराठी साहित्य परिषद कार्यकारिणी सदस्य आहेत। इनरव्हील क्लब बोईसर त्यांच्या त्या उपाध्यक्ष, विद्यार्थी महिला यांच्यासाठी सामाजिक कार्य, जनजागृती या विविध विषयांवर आणि त्याचबरोबर दिवाळी अंक आणि काही मासिकं आहेत त्याच्यामधून त्यांचं लेखन सुरू असतं। याच्याबरोबरच केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्रीयुत रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते सुद्धा त्यांचा सन्मान केला गेला होता आणि त्याचबरोबर आपले शिक्षक आमदार, मुंबईचे शिक्षक आमदार माननीय श्रीयुत कपिल पाटीलजी यांच्या शुभहस्ते सुद्धा त्यांचा सत्कार केला होता। अशा पद्धतीने त्यांना आत्तापर्यंत त्यांच्या एकंदरीत सेवेमध्ये 35 विविध सेवा संस्थांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे। 35 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि अशा ह्या गुणी शिक्षिकेचा आपण सुद्धा ह्या ठिकाणी आपण सत्कार करतोय। मी आपल्या या ठिकाणी उपस्थित
सन्माननीय श्रीयुत अशोकजी चुरी सर यांना विनंती करीन की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ आणि बुके देऊन स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया. शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह धन्यवाद मॅडम. आणखी एक आपण सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत. त्या आहेत सौ प्रतिभा क्षीरसागर कदम. मी उभयंत्यांना दोघांनाही या ठिकाणी निमंत्रित करतोय, त्यांनी दोघांनी यायचं आहे. महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमीतर्फे अशा ह्या गुणी शिक्षिका, शिक्षक, त्याचबरोबर गुणी विद्यार्थी, खेळाडू, इंटरनॅशनल खेळाडू अशा सर्वांचा सत्कार आपण करणार आहोत. सौ प्रतिभा क्षीरसागर कदम यांचा आम्ही अल्पसा परिचय आपल्याला देत आहे. त्या पदवीधर शिक्षिका आहेत. जिल्हा परिषद शाळा पळे बोरीपाडा डहाणू इथे त्या शिक्षिका आहेत. 8 ऑक्टोबर 2016 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते त्यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान त्यांना मिळालेला आहे. आत्तापर्यंत त्यांना 18 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आत्तापर्यंत स्वरचित गीतांची व स्वतः गायलेल्या देशभक्तीपर गीतांची सीडी तसेच स्वच्छतापर ऑडिओ सीडी प्रदर्शित व संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी वितरित केलेली आहे. वृत्तनिवेदनाचा स्थानिक वाहिनीकरता अनुभव वृत्तवेद. अलीकडेच आम्ही वसईकर निर्मित मनोरथ अंतरीचे या प्रार्थना गीतांच्या सीडी करता पार्श्वगायन त्या करतायत. ETV मराठीवरील सुपर वुमन या रियालिटी शो करिता रामोजी फिल्म सिटी हैदराबाद येथे 2 पर्वांमध्ये त्यांचा सहभाग होता. शाळेमध्ये राबविलेल्या एका उपक्रमाद्वारे एका विद्यार्थिनीचे त्यांनी प्राण वाचवलेले आहेत. अनेक ठिकाणी महिला प्रबोधन व्याख्याने ते देत आहेत. सूत्रसंचालन व पती श्री जतीन कदम सर यांची साथ असल्याने समाजकार्यामध्ये विशेष सहभाग त्यांना लाभतोय. अशा प्रकारे उपक्रम आणि एक त्यांनीच लिहिलेल्या हाड्याची शिक्षिका म्हणून खास त्यांचा सन्मान आपण करतोय. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी गट विभागातून दिला जाणारा हा पुरस्कार त्यांना यावर्षी 8 ऑक्टोबर 2016 रोजी प्राप्त झाला. माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते प्राप्त झाला आणि म्हणूनच त्यांचा ह्या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. मी आजचे खास निमंत्रित सन्माननीय दीपकजी भावे साहेब यांना विनंती करीन की त्यांच्या शुभहस्ते मॅडमचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार करावा. दीपक भावे, जोरदार टाळ्यांनी गजरात आपण अभिनंदन करूया मॅडमचं. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह असा दोघांचाही त्याच्यामध्ये खास वाटा आहे. विशेष सांगायचं म्हणजे स्मिता माळवदे मॅडम आणि प्रतिभा मॅडम या दोघांनीही बोईसर कलाकेंद्राच्या मंचवरती परफॉर्मन्स केलेला आहे. आम्हाला अभिमान आहे. 3 वर्ष सतत माळवदे मॅडम तर आमचा घटकच आहेत आणि माळवदे मॅडमने एका स्पर्धेचं परीक्षण देखील केलेलं आहे. अडचणीच्या वेळेला धावून आल्या होत्या त्या आमच्यासाठी. तर आमच्या कुटुंबातीलच महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तारापूरच्या कुटुंबातीलच हे दोन्ही मान्यवर शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत आणि तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अभिनंदन आपलं. अभिनंदन मॅडम. दुसऱ्यानं बोल. या ठिकाणी निमंत्रित श्रीयुत विनोदजी पिंपळे सर यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतोय. देशमुखजी कृपया आपणही यायचं आहे. अजित राऊतजी आपणही या. स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ फक्त बस.
हां, या ठिकाणी आज आपण अशा 3 विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत की ज्यांनी इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला होता आणि ते विद्यार्थी आहेत. त्यांना मी निमंत्रित करतोय. कुमार सुयश किशोर बोरोले, सुयश किशोर बोरोले, त्याचबरोबर कुशेश पटेल आणि अब्दुल शेख, तिघांनीही यायचं आहे प्लीज. कराटे चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिपमध्ये त्यांची माहिती अशी आहे. 18 FSKA वर्ल्ड कप शोतोकान कराटे चॅम्पियनशिप ऑर्गनाइज बाय वर्ल्ड फुनाकोशी शोतोन कराटे ऑर्गनायझेशन्स, यामध्ये हे तिघे विद्यार्थी सहभागी झाले होते आणि या तिघा विद्यार्थ्यांचा आपण महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमीच्या वतीने आपण स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतोय आणि त्यांना शुभेच्छा देतोय. मी तिला सुयश किशोर बोरोले याचा सन्मान करण्यासाठी अजित राऊत यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्याच्याबरोबर पुण्याचा एक कराटे चॅम्पियनशिप होतं आणि त्यांनी त्याचा खास म्हणजे त्यांच्या वर्सेस जे होते विरोधी खेळलेला होता तो. त्यानंतर कुशेश पटेल, विनोदजी पिंपळे यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते. कुशेश पटेल हा जो खेळला होता तो साऊथ आफ्रिकेच्या एका खेळाडूबरोबर त्यांनी खेळला होता इंटरनॅशनल्स. आणि अब्दुल शेख हा मी देशमुख साहेबांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते. अब्दुल शेख हा चायनाच्या एका खेळाडूबरोबर त्यांनी खेळला होता आणि अशा पद्धतीने सेकंड प्लेस त्याला मिळालेला होता. आपलं अभिनंदन, थँक्यू व्हेरी मच. मी कमलाकर पाटील सरांना विनंती करेन की त्यांनी ओके ओके त्यांच्या पेरेंट्सना पण बोलू का? कोणाला निमंत्रण? हॅलो. यानंतर काही सन्मानार्थ विद्यार्थी आहेत. कुमारी श्रुती कुंदन पाटील, श्रुती कुंदन पाटील, जर त्यांचे पेरेंट्स असतील तर त्यांनी पण यायचं आहे प्लीज. श्रुती कुंदन पाटील हिचा परिचय असा आहे की तिला ज्या आपण का सत्कार करतोय त्याचं थोडीशी अल्पशी माहिती. डॉक्टर सतावर्तक विद्यालयाची इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आहे. ती भोपाळ येथील 9वी सब ज्युनियर राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल त्याला मिळालेला आहे. महाराष्ट्र संघाला स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी तिने मिळवून दिली. त्याचबरोबर कर्नाटक येथील सब ज्युनियर राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेमध्ये तिचा सहभाग होता आणि चालू शैक्षणिक वर्षात 2 वेळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने सहभाग घेतलेला आहे. अशी ही आपली एक गुणी खेळाडू विद्यार्थिनी श्रुती कुंदन पाटील हिचा आपण सत्कार करतोय. मी अकॅडमीचे अध्यक्ष श्रीयुत संजय पाटील सरांना विनंती करीन की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते तिचा सत्कार करावा. पेरेंट्सने पण यायचंय जवळ फोटोसाठी. येस, जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया श्रुतीचं. थँक्यू. यानंतर मी निमंत्रित करतोय कुमारी प्रिया सुरेश वडे. पेरेंट्स असतील तर त्यांनी सुद्धा सोबत यायचं आहे. प्रिया सुरेश वडे ही सुद्धा आपल्या
महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असताना राष्ट्रीय पातळीवर खेळलेली एक गुणी खेळाडू आहे आणि तिचं सुद्धा आपण या महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तर्फे आपण सत्कार करतोय. तिचा अल्पसा परिचय. डॉक्टर सदावर्तक विद्यालयाची ती इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आणि कर्नाटक येथील सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग तिने घेतला होता. सोलापूर येथील राष्ट्रीय लंगडी स्पर्धेमध्ये उपविजेती संघामधून ती खेळली होती. अशा ह्या गुणी खेळाडूंचा आपण सत्कार करूया. मी कार्याध्यक्ष डिमेलो सरांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करतोय. प्रिया सुरेश वडे, पेरेंट्सनी सुद्धा समोर यायचंय. या जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया या प्रिया सुरेश वडेचं लंगडी स्पर्धेमध्ये सहभाग. थँक्यू, धन्यवाद. यानंतर आणखी एक स्पर्धक खेळाडू आहे कुमार प्रथमेश संजय पाटील. प्रथमेश आहे.